महत्त्वाचा विषय आहे, त्यांच्याविषयी आता काय बोलायचं. आणि यानंतर पुढची एक वेगळी बातमी आहे अहिल्यानगरमधून. अहिल्यानगरमधील श्रीरामपूर आज सलग चौथ्या दिवशी बंद आहे. श्रीरामपूर शहरामध्ये जनआक्रोश मोर्चाला सुरुवात झालेली आहे. वाढत्या गुन्हेगारी विरोधामध्ये नागरिक हे एकवटलेले दिसतात, तर तरुणांच्या हत्येनंतर 3 दिवसांपासून श्रीरामपूर शहर हे बंद ठेवण्यात आलेलं आहे. आज महामोर्चा काढत नागरिक रस्त्यावरती उतरलेत. श्रीरामपूर शहरातील गुन्हेगारी मोडीत काढा, दहशतमुक्त व्यसनमुक्त श्रीरामपूर करा, गुन्हेगारांवरती मकोका अंतर्गत कारवाई करा, अशी आंदोलकांची या मोर्चाच्या माध्यमातून मागणी आहे. जनआक्रोश मोर्चामध्ये सर्वपक्षीय कार्यकर्ते देखील सहभागी झालेत. आणि याच मोर्चाला आता सुरुवात झालेली आहे, त्याचा आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतलाय, बघूयात. 11 जुलैला हॉटेल व्यावसायिक आकाश दुबे याची हत्या झाल्यानंतर गेल्या 4 दिवसांपासून श्रीरामपूर शहर कडकडीत बंद आहे आणि आज श्रीरामपूर शहरातून भव्य महामोर्चा काढण्यात येतोय. आपण या दृश्यात पाहू शकतो, शहरातील ग्रामदैवत असलेल्या हनुमान मंदिराजवळून या मोर्चाला सुरुवात झालेली आहे. भगव्या टोप्या डोक्यात घेऊन आणि हातात फलक घेऊन या ठिकाणी श्रीरामपूरचे सर्वपक्षीय पदाधिकारी असतील, नागरिक असतील, व्यापारी असतील, हे सगळे या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत. एकूणच पाहिलं तर गेल्या काही दिवसांपासून श्रीरामपूरमध्ये वाढती गुन्हेगारीच्या निषेधार्थ 4 दिवसांपासून श्रीरामपूर शहरात कडकडीत बंद पाळण्यात येतोय आणि त्यानंतर आज शहरातून या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यामुळे या मोर्चात जे सहभागी झालेले नागरिक आहेत त्यांनी आकाशला न्याय मिळाला पाहिजे, श्रीरामपूर भयमुक्त दहशतमुक्त झालं पाहिजे असे बॅनर घेऊन मोर्चात सहभाग घेतलेला आहे. यात तरुण मुलापासून तर वयोवृद्ध नागरिकांपर्यंत सर्वच जण सहभागी झाल्याचं दिसून येतंय. अनेक मोर्चेकऱ्यांनी डोक्यावर भगव्या टोप्या घातलेल्या आहेत आणि हा मोर्चा या ठिकाणाहून आता शिवाजी महाराजांचं, छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्मारक आहे त्या ठिकाणी जाईल आणि त्या ठिकाणी या मोर्चाचा समारोप होईल. या मोर्चाच्या समारोपानंतर आंदोलनाची पुढची भूमिका काय राहणार हे त्या ठिकाणी जाहीर होईल. बेमुदत बंद जो पुकारलेला आहे तो सुरूच राहील की आज त्याला